मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी नळदुर्गमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढतायत। ते आतून एकच आहेत, पण फक्त काँग्रेसच्या मतांचं विभाजन करण्यासाठी ते वेगळे लढत असल्याचा आरोप हा काँग्रेसने केलाय। काँग्रेसच्या टीकेनंतर भाजप आक्रमक झाली। मुस्लिम मतांची काँग्रेस गुत्तेदार आहे का? काँग्रेसच सर्वाधिक जातीवादी पक्ष आहे। नळदुर्गमध्ये सर्वाधिक मुस्लिम मतं ही भाजपलाच मिळतील। मुस्लिम मतदार भाजप सोबत असल्याचा पलटवार हा भाजपकडून करण्यात आलाय। त्यामुळे मुस्लिम मतदारांवरून नळदुर्गचा राजकीय आखाडा हा तापायला सुरुवात झाली आहे। नगराध्यक्षपद त्यांचाही उमेदवार आहे, भाजपचाही उमेदवार आहे। हे सगळं इथे कसं आहे, हे शहर मुस्लिम आणि हिंदू असं अर्ध्या प्रमाणामध्ये विभागलेलं आहे आणि मुस्लिम मताची विभागण्या करण्यासाठी हे घड्याळ आणि दुसरं जे काही शिवसेना धनुष्यबाण हे जे उभा केलेले आहेत, त्यामुळे त्यांना ते यश येणार नाही आणि यश हे काँग्रेस आणि उभाटा गटालाच मिळणार आहे। फक्त काँग्रेसचे मतं घेतात काँग्रेसवाले मुसलमानला प्रतिनिधी काय दिलं नळदुर्गमध्ये। शहबाज काजी हा 30 वर्षापासून काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता, तिच्यावर अन्याय केला ना, आज तो सुद्धा ज्यांना पतंगकडे गेलेला आहे। आता तो सुद्धा बी जातीवाद, ही काँग्रेस बी जातीवाद आणि आम्हाला म्हणतात जातीवाद। आम्ही जातीवाद नसून आम्हाला जे आहे ना संपूर्ण मुस्लिमचे मतदान आम्हाला मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।